हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी पायल जाधव आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे कास पठारला आणि आम्ही प्रॉपर सातारमध्ये राहत असून सुद्धा आम्ही कधीच कास पठारला गेलो नाही. म्हणजे 1-2 वेळा गेलो आहे पण प्रॉपर असं बघितलं नाही आहे. तर आज आम्ही जाणार आहे आणि बघूया. नाही गेली. दिल खुलास मी बघून घेणार आहे कास पठार. आता चाललोय आणि कुठं उलट पावसात तर कासला फिरायची मज्जा पण मम्मी हाय कर. मला माहित होतं आपण आज जाणार आहे काय. तर मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मागे माझ्या पसारा दिसतोय कारण रेनकोट आम्ही घेतले होते आणि जर्किंग वगैरे घेतलं होतं, त्यामुळे पसारा तर दिसणारच ना. जुडिओ व्हायला पाहिजे सातारमध्ये. Where did we go wrong? Fighting to belong, trying to make it seem like we're somebody else. Set the perfect frame of hide behind the makeup, like it's with the cost of losing yourself. You sit there all alone, wishing we were known, trying to find a home in the palm of our hand. Think it's time. मम्मी फुलं यायला लागले तर खूप पांढरी पांढरी. आता स्टार्टिंग झाली यायला, दिसतंय का तुला? मी रेकॉर्ड केला आहे पण एवढं वारं होतं ना तिथे, त्यामुळे काहीच आवाज माझा येत नाहीये. त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करायला लागतोय. तर कास पठारला फुलं यायला सुरू झालेलं आहे आणि पुढच्या 2 महिन्यात फुलं येतील. तर मग पुढच्या 2 महिन्याने पण मी जाणार आहे फुलं बघायला, कारण मी फुलं पण अजून बघितले नाही आहेत कास पठारची. म्हणजे तसं बोललं तर आपण आलोयच की, म्हणजे सीझनमध्ये नाही पण फुलं वगैरे आहेतच की. इकडं पण आहेत सगळं गाडी धुकं यायला लागले, ब्लर दिसते. महाबळेश्वर बघ की, आपल्या सातारा तसं आपल्या सातारामध्ये लय फिरायसारखं आहे पण बाहेर आलं पाहिजे, बाहेर फिरलं पाहिजे घरातनं. तुम्ही पण या. वाव, धुकं बघ. जर तुम्ही सातारकर असाल ना तर तुम्ही खूप लकी आहे. आणि मी सातारकर असून सुद्धा काय उपयोग नव्हता पण आज झाला, कारण आज मी कास पठारला आले, ते पण फुलं असताना. भाई साब कसला भारी. काही आज सोडत नाही ते. वाव, चाल सोडतात तसं काय नाही, एवढी फुलात जाते ती. आणि आता काय, वाव गाईज. तर थोडे थोडे फुलं आलेत बघा गाईज. आणि धुकं एवढं पडलंय ना, असं वाटतंय रात्र झालं आणि थंडी खूप असते. आणि आता पाऊस यायला लागलाय गाईज. आणि पाऊस पण यायला लागलाय. खूप भारी वाटलंय मला. क्या व्यू है, मजा आ गया. हाँ गाडी आमच्या पप्पांची गडबड तर बघा व्हिडिओ करण्यासाठी.
आहे कास पठारचा खूप भारी आहे. आणि इधर आओ. तर ही माझी मम्मी आहे आणि तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असाल कालच्या. थंडी वाजते आणि काय व्ह्यू आहे मला खूप आवडला या व्ह्यू. आणि ही पण ब्लॉग मध्ये सगळ्यांचा आपापला व्हिडिओ करायचं चाललंय. मला थंडी वाजते खूप. आणि एवढा भारी फील येतोय ना कास पठारला. तुम्ही आला ना तर तुम्ही सातारला आला ना तर कास पठारला नक्की या फिरायला. सेम महाबळेश्वर. आणि धुकं बघा मला तर खूप भारी वाटतंय. आणि मी थंडी वाजते मला खूप. तुम्ही फक्त धुकं बघा, व्ह्यू बघा. व्ह्यू बघा फक्त. आणि आमच्या पप्पांच्या पोज बघा फक्त. गारला तर बाय बाय. तर आम्ही तर आता धुकं गेलेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललोय. आणि आमचे पप्पा खूप एन्जॉय करत आहेत एवढे की चाल डायरेक्ट कास पठारच्या धबधब्याकडे. हा तर सर्दी झाली. एवढी थंडी आहे ना इथं. आणि इथे ना आता धुकं गेलेलं आहे आणि एवढी थंडी वाजते ना. आणि काय व्ह्यू आहे. हा जा. तर खूप सुंदर लोकेशन आहे. आणि आता आम्ही इथून चाललोय आता दुसऱ्या लोकेशनला धबधब्याच्या. आणि आता इथे पुढे धुकं सरकलेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं भारी वाटतंय ना. आणि जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही पावसाळ्यातच या. कारण पावसाळ्यात खूप भारी फील येतोय. कारण धुकं पण येतंय आणि पाऊस पण येतोय. त्यामुळे खूप सुंदर वाटतंय. आणि सेम महाबळेश्वर. जर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं असेल ना तर तुम्ही एकदा सातारला येऊन जावा कास पठारच्या रोडला. सेम व्ह्यू, सेम फील येतोय. तर असं आमचं फिरून झालेलं आहे. तर ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.